अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे? सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल की तिसरं कुणी? हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊन या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावी. पियुष गोयलांच्या घोषणेनं गोंधळात भर पडला. Praful Patel has been appointed national president of the NCP. असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यातील घडामोडी आणि त्यावर एका केंद्रीय वक्त्यांचं वक्तव्य जणू हा लिटमस पेपर का अशी वास्तविकता त्या चर्चेतून समोर आली. सध्या महाराष्ट्राचा राजकारणाचा महत्त्वपूर्ण गाभा म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहत जात असलं तरी शरद पवार आणि पवार कुटुंबातील चालू असलेल्या घडामोडीवर अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातूनच पियुष गोयल यांचं वक्तव्य हा सुद्धा चर्चेचा भाग ठरतो. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून ज्या पद्धतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने वळण घेत आहे आणि वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून समोर येत आहे आणि जणू पाण्याचा टाव घेण्याच्या दृष्टिकोनातूनच एखादा पोहणारा जसा अंदाज घेतो तसा राजकीय अंदाज घेण्याचाच पियुष गोयल यांच्या वक्तव्यातून केलेला प्रयत्न जाणवतोय. आणि त्या वक्तव्यानंतर पियुष गोयल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आलं आणि त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी असं काही घडलं नाही असं स्टेटमेंट देणं किंवा हे नाव चर्चेत आणणं हा सुद्धा एक राजकारणाचा भाग असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि त्यांचा परिवार हा नेहमी अग्रेसर राहिला आहे आणि राजकारणामध्ये प्रतिडाव टाकणं हा जरी भाग असला तरी आलेल्या संधीचं सोनं करणं हा खरोखर राजकारणाचा एक भाग. आणि शरद पवार यांनी भाजपाची सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीचा जो प्रयत्न करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव रचला आणि आता या अजितदादांच्या अपघाती निधनाची जरी शोककळा असली तरी ही राजकारणाची एक संधी आणि अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत गेलेला गट हा आपल्या कर्तृत्वाने गेल्या 4 वर्षात आपली सिद्धता दाखवून जेव्हा सत्ताकारण करतो त्यावेळेस विलिनीकरणाचा मुद्दा आणि सर्व सत्ता हाती घेण्याचं कट कारस्थान हा जरी चर्चेचा भाग असला तरी राजकीय हालचालीचा अंदाज घेण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्री असलेले पियुष गोयल यांचं वक्तव्य हा लिस्मट स्टेटचा एक प्रकार म्हणावा लागेल. आणि त्यावर प्रफुल्ल पटेल यांची सावरासावर येणाऱ्या राजकारणात वा येणाऱ्या दिवसामध्ये काय घडामोडी होतात हे जरी वेगळं असलं तरी तिसऱ्या दिवसाची राख बुजली नसतानाही सुनेत्रा पवार यांनी घेतलेला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि त्यानंतर आज त्यांचा मतदारसंघात नव्हे तर स्वर्गीय यशवंत दादा पाटील यांच्या स्मारकाला भेट देऊन काम करण्याची पद्धती. अजितदादा पवार यांनी सुद्धा 100 दिवस झाल्यावर शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता केलेलं पत्र आणि त्यातून आपण एक वेगळ्या वाटेवर जात आहोत हे सिद्ध झालं. तरी पाहू या पुढील भागात.